पहिलाच बॉल लेग स्टंप पासून बाहेर चाललाय. उमेश इशारा करतात हा वाईड. ओ अगदी बॅटच्या समोरून बॉलला वळवलंय. स्विंग इन द मिस. हालिमेट तुर्बे टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर. इथे देखील नो बॉलचा इशारा आलाय. डॉट तर खेळला होता परंतु नो बॉल. अगदी लाईन वरती पाय पडला त्यामुळेच की काय. बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेअर कुठे तुमचा? पाठवा लवकर. जो लास्टला उतरणार असेल त्याला पाठवा चालेल. आणखीन एक खराब बॉल आहे. रोहन बॉलिंग मार्क वरती असताना आशु आणि मनीष ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ओ कट केलाय बॉल. फाईन मध्ये चाललाय. सिंगल एक धाव मिळणार. डिक्लेअरची एक रन इथे मात्र जोडली जाते. कट्टा बॉईज आयोजित क्रीडा स्पर्धा कैलासवासी डी.आर. पाटील साहेब व कैलासवासी भोलानाथ रामदास पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा. ओ आणखीन एक नो बॉल. आणखीन एकदा पाय लाईन वरती पडतोय आणि त्यामुळेच की काय पंच उमेश सातत्याने नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत कळवतात. दोन बॉल 6 रन आतापर्यंत झालेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर पुन्हा तयार. इथे देखील थोडासा लेट खेळून कट केला बॉलला. डिक्लेअर मध्ये पाठवलं एका धावेसाठी. सिंगल मिळाली. 3 बॉल 7. इथे देखील ढकलून दिलं. पुश केले बॉलला. फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाईल. सिंगल एक धाव मिळतीये. टीमची टोटल 8 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. बॉल झाले 4. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आज खरं तर बंटी आमचे मेन ऑपरेटर म्हणून भूमिका निभावत आहेत. कारण आणखीन एक मोठी स्पर्धा नवी मुंबईत सुरू आहे. आगरी कोळी प्रीमियर लीग. हाही बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा होता. खेचून काढला होता आणि एक सिंगल रन आली. आणखीन एक वाईट बॉल. पहिले षटक मात्र अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे देखील बॉल थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक वाईट बॉल. सातत्याने वाईट बॉलची मालिका मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. फक्त दिशा दिली बॉलला. डिक्लेअर मध्ये ढकलून दिलं. सिंगल आली. टीमची टोटल 1 ने पुढे चालली आहे. 13 रन आतापर्यंत स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफलकावरती आहेत. त्या हालिम एट तुर्बे टीम. वाईट बॉल. फुलटॉस बॉल होता. टॅप केलाय. फिल्डर बॉल मागे आहेत. अडवू शकले नाहीत. बॉल तिथे मात्र तर प्रेक्षक त्या ठिकाणी मात्र सांगतात परंतु अंपायर व्हेरीफाय करा कारण
आपल्या ऑर्गनायझर कमिटी पैकी एकाने थांबा तिकडे. ऑर्गनायझिंग कमिटी पैकी कोणतरी थांबा. सेफ आहे का प्रेक्षक सांगतायत? सेफ आहे ना? ओके सेफ आहे. चला चला सेफ आहे. येस. आणि या धावा मिळाल्यात 2-2. आपल्या ऑर्गनायझिंग कमिटी पैकी कोणतरी पाठवा तिकडे समोर. एक बॉल 16. यावेळेस आतून चाललाय बॉल. बॉल बॅटचा संपर्क नाही. डॉट आलाय. चांगली बॉलिंग सध्या होतीये बॉलर करण कडून. फ्लिक केला बॉल ऑन साइडला. ओ थ्रो करायचा होता रोहनला परंतु स्वतःला त्या ठिकाणी मात्र थांबविलं. एक धाव रोखू शकत नाही. चिकी सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालले. 17 धावा. 3 बॉल 17 आतापर्यंत झाल्यात. विकेट एकही आतापर्यंत गमावलेली नाहीये बॅटिंग करत असताना हालीमेट तुर्बे टीमने. आरवेट श्रमिक नगर टीमच्या विरुद्ध खेळत असताना करण तयार. राऊंड द विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चाललाय बॉल. हा वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 18. इथे देखील पहा उचलून खेळायचा होता बॉल. बॉल बॅटचा संपर्क नीट नव्हता तरी देखील एक धाव रोखू शकले नाही. सिंगल आली टीमच्या मदती या संपूर्ण स्कोर कार्ड वरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली 19 वरती. पायावरचा हाही बॉल समोर खेळलेत परंतु सिंगल आणखीन एकदा जोडली जाते. सिंगलचा खेळ सध्या सुरू आहे. अजूनही एक बॉल लास्ट शिल्लक असणारे या ओव्हर मधील. धावा झाल्यात 20. 11 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट सेली लेग त्या ठिकाणी मात्र उभा करण्यात आलाय. ऑफ स्टंप पासून जास्त बाहेर चाललाय हा बॉल. वाईड आहे. +1. यस 22 नाहीये. 22 नाही फक्त एकच आहे. बॅट लागली. बॅट लागली. ओके सिंगल एक आली. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 21 रन 21 विदाउट एनी लॉस. डीजे दोन ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आतापर्यंत 21 रन झाल्यात. आणखीन एखादा आपला सहकारी बाउंड्री लाईन वरती पाठवून द्या प्लीज. सिंगल आली. एक धाव मिळते. ऑन साइडला खेळलेत. फटका चांगला आहे परंतु इथे डायरेक्ट थ्रो लागलाय. काय घडलंय मात्र पाहायचंय. नॉट आउट. इथे नो बॉलचा इशारा आलाय आणि +1 धाव. या 2 मिळतील.
बॅनर आणि पडद्यावरती कोणी जोर टाकू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे सर्वांनाच, कारण बॅनर आणि पडदा पडू शकतो. टीमची टोटल झाली 27 3 बॉलच्या समाप्तीनंतर 27 रन्स विदाउट एनी लॉस. हालिमेट तुर्बे टीम मैदानामध्ये खेळते, चांगला खेळ त्यांचा सुरू आहे. एक चांगली अनब्रेकेबल पार्टनरशिप या मैदानावरती सध्या तरी उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते आणि हीच पार्टनरशिप पुढे घेऊन जावी लागणार आहे या टीमला. पायावरचा बॉल फ्लिक केलाय, आणखीन एकदा रनआउटची शक्यता उभी राहिलेली, परंतु एक सेफली रन पूर्ण केली जाते. सिंगल. 28 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 2 बॉल अजूनही शिल्लक, 4 बॉल झालेत आतापर्यंत. बॉलर तयार. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गगन आहे इथे, रनआउट होऊ शकतो. यस, इट्स आउट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागला हालिमेट तुर्बे टीमला. फलंदाज होतोय बाद. मिट्टू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 डाऊनचा बॅटर जर्सी नंबर 21. शेवटचा बॉल आहे. चांगला फटका खेळून काढायचा होता, ढकलला आणि इथे आलाय डॉट. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 29 रन स्कोर कार्ड वरती आहे. चला टीम मिटिंग नकोय, टीम मिटिंग घेऊ नका, लगेच चालू करा मॅच. चौथ्या ओव्हरमध्ये शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दत्ता याला आपण पाहणार आहोत. लास्ट ओव्हर ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये बॉल, रनआउटची शक्यता आहे. पाहूया अंपायर या ठिकाणी मात्र काय सांगतात. नॉट आउट. कोणतीही चूक नाही. बिट्टूची विकेट धोक्यामध्ये होती, कारण रन घेताना मात्र दाखवलेला आळसपणा हा मात्र आता अंगाशी आला असता. अगदी बाल बचावलाय. दत्ता तयार. दुसरा बॉल या ओव्हर मधील. समोर आशू. फुटवर्कचा वापर केला होता. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन आउट. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना. डीजे थँक्यू. 2 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. हो, चांगला फटका, कडक यार. बॉल सीमा रेषेबाहेर, चौकार. 3 बॉल 34 रन आतापर्यंत झाल्या. स्कोर कार्ड वरती जबरदस्त बॅटिंग अटॅक
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोनू, मिस्टर सोनू ऑन द स्ट्राईक. आणखीन एक फटका समोर खेळायचा होता, बॉल हातातून सुटला दत्ताच्या, जीवदान मिळालं बॅटरला आणि त्यामुळेच एक धाव देखील बोनस स्वरूपामध्ये मिळते. टीमची धावसंख्या आहे 35. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष. एखादा मोठा फटका आला तर मोठं टार्गेट उभं राहील ते फिल्डिंग करणाऱ्या आरव 8 श्रमिक नगर टीम समोर. काय घडणार पाहायचंय. टीम कॅप्टन बिट्टू इनिशिएटिव्ह घेईल का, पुढाकार घेईल का या मॅचमध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता होती नाही. इथे आली सिंगल, एक धाव. धावसंख्या झाली 36. शेवटचा बॉल. सोनू, दबंग सोनू. ओ इथे बॉल सोडून दिला असता तरी चालला असता, परंतु या चौकाराने मात्र आता टार्गेट मोठं झालंय. 40 बनले, 41 धावांचं टार्गेट उभं राहिलंय ते आरव 8 श्रमिक नगर टीम समोर. चला, आदर्श 8 तुर्बे आणि एक्साइटिंग 8 तुर्बे या दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी या मैदानामध्ये. सेंटर पिच वरती या मधोमध. या अजून दुसरी टीम, समोरील टीम आदर्श 8 आणि एक्साइटिंग 8. आदर्श आलाय का? आदर्श आदर्श 8 टीम कॅप्टन. यस राहुल. उमेशचा सांग उडवायला. टॉस उडव पिचवर. वाई नाही का? हे तू उडव उमेश. इथे कुठे आहे? त्याच्याकडे होता तुषार. तर सौरभ दुर्वे यांना विनंती करतोय की आपण ग्राउंड वरती जाऊन टॉस करावा. मैथिली 8 चे टीम ओनर आहेत, सो त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. त्या साईडला जा, त्या साईडला जा, समोर कॅमेरा आहे. यस, टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. आदर्श 8 आणि एक्साइटिंग 8 ने टॉस जिंकलाय आदर्श 8 टीमने. चला, डिसिजन पेंडिंग राहू द्या, काही हरकत नाहीये, परंतु सामना आपण सुरू करूया. विद्यमान सामना 41 धावांचं टार्गेट. टार्गेट 41 धावांचा आहे आरवेट श्रमिक नगर खिरणे टीम समोर. त्यामुळे या टार्गेटचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग मार्क वरती पहिला बॉलर तयार होतोय हालिम 8 तुर्बे टीम कडून. अजमेर आलाय. येस, मॅच स्टार्ट. समोर करण आणि रोहन. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळायचा होता, रन आउट होऊ शकतो. मिळाली रन आउटची विकेट. करणला परतावा लागेल माघारी. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम
8 श्रमिक नगरला. अण्णासाहेब पाटील कॉलनीचे गणपती मंडळ अध्यक्ष सन्माननीय बाळूदादा चिकणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. अण्णासाहेब पाटील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाळूदादा चिकणे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवरती मात्र एक डिफेन्सिव्ह रन मिळते. 2 बॉल 1 रन, 41 धावांचं लक्ष्य आहे. खूप मोठं लक्ष्य आहे सध्या तरी, आणि हे लक्ष्य पार करण्यासाठी तुम्हाला सिंगल डबलची मेहनत मात्र सोडावी लागणार आहे. अगदी बुलेट ट्रेनमध्ये बसून तुम्हाला स्वार व्हावं लागेल, चौकारांची भाषा बोलावी लागेल, तरच जाऊन मॅच बनणार आहे. आणखीन एक सिंगल, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीम हालिम 8 ला देखील ही गोष्ट माहीत आहे की सिंगल डबलने आपलं नुकसान तर होणार नाहीये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर लाईन आणि लेंथ, इथे डॉट आहे. चार बॉल 2 रन, फुल टॉस बॉल, इथे 1 रन पूर्ण केली जाते. नो चान्स. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली ती 3. 1 लास्ट बॉल टू गो, शेवटचा बॉल आहे. अंतिमचा बॉल टाकणारे अजमेर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ओ चांगली फिल्डिंग, सोनू होते त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग. ओव्हरची समाप्ती. 3 धावा पहिल्या ओव्हर मधून आल्या. 1 विकेट गमावला बॅटिंग करत असताना टीम आरवेट श्रमिक नगर. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय होता तो अतिशय धाडसी होता, आणि या धाडसी निर्णयाला मात्र आता ते पेलू शकतील का हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण अद्याप तरी फक्त 3च झाल्यात. येणारे 18 बॉल आहेत, 38 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आलाय राजू. 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज. इथे देखील आपण पाहू शकता व्हाईट बॉलचा इशारा आहे, तो उमेश आहेत आमचे मुख्य पंचाच्या भूमिकेत. आणि सामन्यामध्ये मात्र खऱ्या अर्थाने दुसऱ्या पंचाची भूमिका निभावणार राहुल देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे पायावरचा बॉल, गुड शॉट, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. चौकार आणि या मैदानाचं माहोलच थोडं बदलून गेलं, जणू या मैदानावरती आनंदाची मात्र लाट आली. हो, चांगला क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट. दोन बॉल 10 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. पुढे येऊन सरळ खेळले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार आलाय, ग्रेट शॉट. वन मोर,
सेकंड बाउंड्री. तुला वहिनीच बाहेरून कोणीही बोलू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. बॉल टाकताना किमान बोलू नका, बॉल टाकत असताना बाहेरून बोलू नका. ओ बॅट्समन आउट. 2 चौकारानंतर कंट्रोल हरवला आणि शुभम झालाय बाद. तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओ आणखीन एकदा बॉल हवेमध्ये आणि बॅट्समन आउट. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या त्या 18. येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 23 धाव्यांची. 12 बॉल 23 रन करायचे आहेत. आपल्याला संपूर्ण जगामध्ये अगदी थाटात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी संकल्प घ्या की ज्या पद्धतीने गुढीपाडव्याला आपण प्रत्येक घरामध्ये गुढी उभारतो, तसंच येणाऱ्या शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला प्रत्येक घराच्या टेरेसवरती, प्रत्येक घराच्या खिडकीमध्ये एक भगवा झेंडा जरूर लावा. त्या मावळ्यांच्या नावाने एक भगवा झेंडा आपल्या राजांच्या नावाने आणि एक भगवा झेंडा मातोश्री जिजाऊंच्या नावाने. कारण भगव्याचं जे महत्व आहे ते खरं तर अबाधित राखण्यासाठी ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली असणार आहे. ऑप्शन पासून जाणारा बाहेर बॉल. इथे नो बॉलचा इशारा आलाय. 1च धाव इथे मात्र मिळणार आहे. 22ची रन नाहीये. नोला रन आहे. येस, नोला 22ची रन आहे. +1 2 धावा मिळतील आणि टीमची धावसंख्या आहे 21. 21 20 पाहिजे अजून मॅच जिंकण्यासाठी. बॉल झालेत आतापर्यंत 2. 10 बॉल मध्ये 20 पाहिजे. ओ इथे सोनूकडे बॉल, रनआउट होऊ शकतो परंतु उशिराने झालाय. सेफ आहे बॅटर. कॅच कॅरी करू शकले नाही, परंतु आपल्या टीमसाठी पूर्ण 100% देत असताना सोनूला आपण पाहतोय. हा फटका गॅप मध्ये आहे. बॉल निघून गेला सीमारेषा बाहेर. चौकार. झाल्या. 15 अजूनही बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हा बॉल ऑप्शन पासून बाहेर चाललाय. ते वाईड आहे. 8 बॉल मध्ये 14 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. मॅच आली आहे, मॅच बनली आहे. श्रमिक नगर टीम आरव 8 या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत बनवत असताना बॅनरवरचे हात काढा. बॅनर पडले तर भरचूक तुमच्याकडून सगळी भरपाई घेण्यात येईल. फटका चांगला टॅप केला बॉल फिल्डर जवळ आणि इथे रन आउट होऊ शकतो. येस इट इज.
बॅट्समन आउट होतो आणि याच दरम्यान सन्माननीय अभिषेकजी वाळुंज साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया पडद्यावरती आणि बॅनरवरती लोड देऊ नका, सर्वांनाच विनंती आहे. ओ ग्रेट शॉट, कडक फटका, स्ट्रेट हिट, चौकार. सहा बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग स्टॉप करा. चला उमेश त्यांना थोडस साईड करा. 6 बॉल 10 रनची गरज आहे. एव्हरी मुवमेंट मच नीडेड. संपूर्ण धावसंख्येला आता रोखण्याची जबाबदारी शेवटच्या बॉलरवरती आहे. फिल्डिंग लावा, लवकर फिल्डिंग लावा प्लीज. हालिमेट टीम तुर्बे मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही साईडचे प्रेक्षक. शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी स्वीकारण्यासाठी करीम, मिस्टर करीम समोर असणाऱ्या स्ट्रायकिंग एंड कडे बॅट्समन अर्जुन. पहिला बॉल 10 धाव्यांची गरज. टॅप केला बॉल फिल्डरच्या हातामध्ये. भाग अर्जुन. इथून मात्र काय घडलंय, पहिले स्टंप निघाला होता हे देखील मान्य केलं जाते. येस इट इज. सो 1 रन पूर्ण आहे. अजूनही डिसिजन त्या ठिकाणी मात्र आतापर्यंत तरी कंप्लीट रनचा इशारा आला, त्यामुळे पाहूया पंच काय सांगतात, कारण चेक करण्याची मुभा इथे देखील पंच 3 आहेत. इट इज आउट. आउट होतोय. पहिला बॉल आलाय डॉट. विकेट मिळाली आहे. 5 बॉल बाकी आहेत. 10 धाव्यांची गरज. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. 11:15 वाजलेत, परंतु या मैदानावरची प्रेक्षकांची गर्दी ही मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. ही प्रेम आहे या कट्टा बॉईज आयोजित क्रीडा स्पर्धेवरती असलेलं. फुल टॉस बॉल टॅप करायचा होता, गॅप मध्ये बॉल, चौकार, 4 रन. आजाद केलं ना त्यांच्यासाठी डेडिकेटेड सॉन्ग.
चेक केलंय. करीम आहे मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल झाले 2. 4 बॉल मध्ये पाहिजे 6 रन. मॅच अतिशय जबरदस्त रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. 4 बॉल 6 करायचे आहेत. 4 बॉल मध्ये 6 रन. समोर दत्ताच्या विरुद्ध करीम. काय होणार हे मात्र पाहायचं आहे. दोन्ही बाजूचे प्रेक्षक एन्जॉय करतायत ही मॅच. रोमांचक स्थिती सध्या तरी पाहायला मिळते. सिंगल आली आहे, 1 धाव. टीमची टोटल 1 ने वाढतीये. धावा झाल्यात आतापर्यंत 36. 5 धाव्यांची गरज. बॉल शिल्लक आहेत 3 मध्ये 5 बनवायच्यात. मॅच मात्र दोन्ही टीम सोडायला तयार नाही. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जावा हीच मात्र तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. 3 बॉल मध्ये 5 पाहिजे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल खेळलेत आणि इथून मात्र 4 रन मिळाल्या. जाऊदे दादा, 500 वाचले तुझे. थोडं उशिराने सांगितलं आम्हाला बॉल टाकल्यानंतर. दादा ते छोट्या मुलांना सांभाळा प्लीज. पडद्यावर लोड टाकू नका ताई. एन्जॉय करा मॅच, एन्जॉय करा फक्त. आता राहिले 2 बॉल 1 करायचे. 2 बॉल मध्ये 1 पाहिजे. सामना संपलेला नाहीये. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. अजूनही ही मॅच बनून आहे. हालीमेट तुर्बेट टीम मात्र या मॅच वरती पकड घट्ट करतील का? हा बॉल जर डॉट आला तर मजा येईल. शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना जाण्याची इच्छा मात्र प्रकट होतीये. काय घडणार आहे हे मात्र पाहायचं आहे. बटरफ्लाय फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पिचच्या भोवती थोडीशी फिल्डिंग जवळ आणली आहे. चला, फिल्डिंग साठी एवढा वेळ घेऊ नका प्लीज टीम हालीमेट. 1 रनची गरज. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चौकार मारले. दत्ताने आपल्या टीमला विजयाशी अगदी हमी दिली आहे, गॅरंटी दिली आहे. 2 बॉल 1 आणि इथे फटका चांगला. रनआउट होऊ शकतो. वरती थ्रो केला आणि इथून काय झालंय चेक करायचं. कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत सामना संपला डिसिजन येत नाही तोपर्यंत कोणी बोलू नका. नॉट आउट म्हणजे रन आलेली आहे. सामना जिंकला आरवेज श्रमिक नगर.